एका छोट्याशा गावात एक विधवा बाई राहत होती. तिच्या 3 तरुण मुली होत्या. सगळ्या शिकलेल्या, हुशार आणि स्वभावाने चांगल्या. पतीच्या निधनानंतर ती आपल्या मुलींना खूप प्रेमानं वाढवत होती. मोठी मुलगी डॉक्टर होती, दुसरी शिक्षिका आणि धाकटी कॉलेजमध्ये शिकत होती. एक दिवस गावातला एक वृद्ध माणूस आजारी असल्यामुळे डॉक्टर मुलीकडे आला. ती दयाळू स्वभावाची असल्याने त्याचं प्रेमानं औषधोपचार करत होती. पण त्या वृद्ध माणसाच्या मनात काही वेगळंच विचार येत होते. तो मुलीचं सौंदर्य पाहून मोहात पडला. त्यानं तिला म्हटलं, "तू खूप सुंदर आहेस. मला तू खूप आवडतेस." डॉक्टर मुलगी थोडी दचकल्यासारखी झाली. तिनं हसून तो विषय मिटवला. पण नंतर त्या वृद्धानं तिला रात्री भेटायला येण्यास सांगितलं. मुलीनं काही कारणानं त्याच्याकडे जायचं ठरवलं. पण तिथं गेल्यावर तिला समजलं की तो माणूस चुकीच्या हेतूने वागत आहे. ती लगेच घराकडे परत आली. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट तिच्या भावाला समजली. रागाच्या भरात भावानं त्या वृद्धाकडे जाऊन त्याला मारहाण केली. ही गोष्ट गावच्या सरपंचाला कळली. सरपंचानं त्या कुटुंबाला बोलावलं आणि म्हणाला, "तुमच्या भावानं गावात वाद निर्माण केला आहे. आता हे प्रकरण मिटवायचं असेल तर माझं म्हणणं ऐकावं लागेल." सगळ्यांना वाटलं की सरपंच गावाचं भलं करेल, पण त्याचे हेतूही चुकीचे होते. त्यानं 3ही मुलींना वेगवेगळ्या वेळी भेटायला येण्यास सांगितलं. मोठ्या मुलीनं विचारलं, "सरपंचजी, हे सगळं काय आहे?" सरपंच थंड आवाजात म्हणाला, "तुमच्या भावानं चूक केलीये. त्याची शिक्षा तुमच्याच हातून होणार आहे." ती मुलगी काहीही उत्तर न देता घरी आली. दुसऱ्या दिवशी दुसरी मुलगी गेली, पण तिच्याशीही तसंच वागणूक मिळाली. दोघींनी काही न बोलता गप्प राहिलं. शेवटी तिसरी मुलगी डॉक्टर सरपंचाकडे गेली. तेव्हा तिला सगळं सत्य समजलं की सरपंच आणि तो वृद्ध मिळून त्या मुलींचा गैरफायदा घेत होते. काही दिवसांनी 3ही मुली आजारी पडल्या आणि त्यांना गर्भ राहिल्याचं समजलं. आईला हे कळल्यावर तिचं हृदय तुटलं. तिनं विचारलं, "माझ्या लेकरांनो, हे काय झालं?" डोळ्यातून अश्रू वाहत त्या मुलींनी सगळं सांगितलं. सरपंचानं त्यांना धमकी दिली होती की जर त्यांनी काही सांगितलं तर त्यांच्या भावाला तुरुंगात टाकेल. म्हणून त्या गप्प राहिल्या. आईनं धैर्य एकवटलं आणि आपल्या मुलींना म्हणाली, "आता गप्प बसायचं नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा." भावानं पोलिसांना फोन केला. पोलिसांनी सरपंच आणि त्या वृद्धाला अटक केली. सगळ्या गावासमोर त्यांच्या पापांचा पर्दाफाश झाला. त्या घटनेनंतर गावात एक नवा संदेश पसरला. चुकूनही भीतीपोटी गप्प राहू नका. अन्याय कोणावरही झाला तर आवाज उठवा. संदेश. ही कथा कोणत्याही व्यक्तीची भावना दुखावण्याचा हेतू नसून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे की वाईटावर शांत राहिलं तर वाईट वाढतं, पण जर सत्यासाठी उभं राहिलं तर न्याय मिळतो.